नमस्कार, मी पंजाब डक. आता महाराष्ट्रामध्ये जे पाऊस येणार आहे ह्यामध्ये 31 पासून ते 5 जून 31 मे ते 5 जूनच्या दरम्यान याच्यामध्ये मात्र वादळ खूप राहणार आहे. विजेचे प्रमाण जास्त राहणार आहे. काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात. हे पाऊस सर्वदूर नाही पडणार, पण भाग बदलत विखुरलेलं सर्वत्र पडणार आहे. म्हणून 6 जून पासून ते 12-13 जूनच्या दरम्यान जे मोसमी पाऊस आहे त्याच्यामध्ये त्या पावसामध्ये खूप वाऱ्याचं प्रमाण असणार आहे. म्हणून हे देखील लक्षात. तर तुम्हाला एक सांगतो, हे जे मोसमी पाऊस आहे ते काय होणार आहे, हळूहळू थोडा पुढं सरकत संपूर्ण महाराष्ट्र काय होईल 13-14 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होणार आहे. पण त्यानंतर काय होणार आहे, शेतकऱ्याची पेरणी मात्र 2-3 टप्प्यात होईल. जे गडबड करतील त्यांची ईदभर ज्यांच्याकडे ओल जाईल त्यांची पेरणी काय होईल 10 जून पर्यंत 10-12 जूनला पेरणी लागल. काही जणांची 15 ते 20 दरम्यान पेरणी लागल. आणि त्याच्यामधून काही जर उरले तर 25 जून ते 30 जूनच्या दरम्यान त्यांची पेरणी लागल. आणि त्याच्यामधून जर काही उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये एक पाऊस पडणार आहे. त्यामध्ये त्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. पण महाराष्ट्रामध्ये मात्र मान्सून येण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे. फक्त 2 दिवस 29 आणि 30 2 दिवसात उष्णतेची तीव्र लाट राहणार आहे. 31 मे पासून राज्यातलं वातावरणात बदल होईल. 1 जून पासून काय होणार आहे, उन्हाचा पारा जवळपास 2.5 अंशापासून तर 33-34 अंशापर्यंत वेगवेगळ्या भागात जाणार आहे. म्हणून हा अंदाज देखील महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात. म्हणजे 1 जून लागल्याच्या नंतर राज्यातला जे 40 अंशाच्या वरचा पारा आहे ते संपूर्ण खाली येणार आहे. म्हणून हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तेलंगणा, आपल्या महाराष्ट्राच्या बाजूला तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश ह्या राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं महाराष्ट्राच्या अगोदर तुमच्याकडे मान्सूनचा पाऊस दाखल होणार आहे. म्हणून हे देखील लक्षात. त्याच्यानंतर मध्य प्रदेशच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता 29, 30 आणि 31च्या दरम्यान मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये अवैध